हो, शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची हे जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या प्रत्येक गाण्यामागची गोष्ट उलगडताना एक प्रवाससुद्धा या गायक कलाकारांचा आपल्यासमोर येत असतो. गीतकार, संगीतकार, गायक हे जसे महत्त्वाचे, तसंच आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये गायकी आणि शैली ही खूप महत्त्वाची असते. आणि म्हणूनच कदाचित शास्त्रीय संगीताला अभिजात संगीत का म्हणतात ते या शास्त्रीय संगीत गायकांकडून त्यांचं गाणं ऐकताना आपल्याला पुन्हा पुन्हा लक्षात येतं. आणि म्हणूनच आज अशा काही गोष्टी आपण उलगडणार आहोत ज्या गोष्टी शास्त्रीय संगीताबाबतच्या आहेतच, पण त्याला उपशास्त्रीय संगीत, अभंग या सगळ्याची एक वेगळी जोड आहे. आणि ही जोड ज्या गायकांनी गेली अनेक वर्ष सांभाळली आहे ते उत्तम प्रतीचे, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अभ्यासू गायक आज आपल्यासोबत आहेत. पंडित जयतीर्थ मेवुंडी, नमस्कार. नमस्कार. आणि प्रसिद्ध गायिका सावनी शेंडे, नमस्कार. खरं तर तुमच्या दोघांकडनं मागच्या भागात जेव्हा आपण ऐकलं तेव्हा भीमसेनजींचा उल्लेख खूप वेळा झाला. कारण तुमचं दैवतच आहे, तुमचंच नाही आमचंही दैवत आहे एका परीने. तर मला वाटतं आजच्या मैफिलीची सुरुवात करताना भीमसेनजींचं काही ऐकवणार आम्हाला? नक्की. रामरंगी रंगले. अगदी. वा, ऐकूया. राम रंगी रंगले मन हो, राम रंगी रंगले मन हो, राम रंगी रंगले मन. राम रंगी रंगले मन हो, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, रंगले हो, आत्मरंगी रंगले मन. आत्मरंगी रंगले मन, विश्वरंगी रंगले मन. राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन हो, राम रंगी रंगले मन हो, राम रंगी रंगले. आ
चरणी नेत्र गुंतले 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 रे चरणी नेत्र गुंतले चरणी नेत्र गुंतले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भृंग अंबुजातले भवत रंग भंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन हो राम रंगी राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले मन राम रंगी रंगले रंगले मन रंगले क्या बात? मन रंगले मन रंगले 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 मन हो रंगले रे राम रंगी रंगले राम रंगी रंगले मन हो राम रंगी रंगले राम रंगी रंगले राम रंगी रंगले मन हा 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 क्या बात आहे. मला वाटतं मैफिलीची अशी सुरुवात झाल्यानंतर रामरंगी रंगले तसे आम्ही तुमच्या रंगात रंगलो असं म्हणायला हरकत नाही, कारण तो प्रत्येक सूर खरं तर तुम्ही जो लावता त्या स्वरामध्ये आमचं रंगणं हे प्रेक्षक म्हणून एक रसिक श्रोते म्हणून नक्कीच महत्त्वाचं असतं. पण सावनी या सगळ्यामध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा आपण हे गाणं पुढे नेत असतो हो. तेव्हा मला एक आठवतो तुझा अल्बम बियॉन्ड. हो. म्हणजे नावाप्रमाणेच तो बियॉन्ड एखाद्या कल्पनेच्या पलीकडे जाणं म्हणतात तसा होता. खरंय. आणि जगभरातले अनेक गायक होते आणि त्यात भारतातनं तू एकमेव गायिका होती. हो. तो अनुभव खरंच फार वेगळा असेल. वेगळा अनुभव आणि सार्थ अभिमान वाटतो की भारतातर्फे गायिका म्हणून माझी निवड झाली. आणि जसं त्याचं नाव साजेसं आहे बियॉन्ड, तर धर्माच्या पलीकडे नंतर जॉग्राफिकल बाउंड्रीजच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे जाणारा हा अल्बम, ज्याच्यामध्ये प्रत्येक धर्मामध्ये साधारण साम्य काय आहे हे आम्ही शोधून काढलं. अच्छा. आणि ती मूळ संकल्पना रेग्युला कुर्टी, ही जी स्वतः गायिका आहे आणि योगा टीचर आहे स्वित्झर्लंडमध्ये, तर तिने माझं गाणं ऐकल्यानंतर तिला या अल्बममध्ये तिने मला बोलवलं गायला आणि टीना टर्नर बरोबर हा अल्बम करायची मला क्या संधी बात मिळाली. आहे. हे खूप छान, कारण की ते एक खूप मोठं नाव, एक अतिशय उच्च दर्जाची गायिका आणि तिच्याबरोबर गायला मिळालं. खरंच विलक्षण आनंद झाला त्याचा. गोष्टी गाण्यांच्या मी म्हटलं तसं बौद्ध धर्मात काय सांगितलं आहे, हिंदू धर्मात काय सांगितलं आहे, धर्माची एक कास धरून हा अल्बम जरी असला तरी ते सांगण्याचं पलीकडे की या सगळ्याच्या पलीकडे एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता. वा. तर ते सांगण्याचा प्रयत्न या अल्बममधून आम्ही केला. आज फिल्म इंडस्ट्रीमधले प्रख्यात जे संगीतकार आहेत अविनाश चंद्रचूड, त्यांनी याचं सगळं म्युझिक भारतातून भरलं, जी वाद्य होती ती. वा. देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती गजानन जननी,
पूजे सब गुणी ज्ञानी, तो हे पूजे सब गुणी ज्ञानी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती. धन्य तुम माता, धन्य तेरो लाल, धन्य तुम माता, धन्य तेरो लाल, आयो शरण तेरो कृपा करतानी, देवी पार्वती गजानन जननी, देवी पार्वती. आणि मग याच्यानंतर या संगीताच्या मध्ये मध्ये चक्क ख्रिश्चन चर्च मधली कॉयर्स वापरली हो आम्ही, हो हो. वेस्टर्न हार्मनी वापरली, सिम्फनी वापरली आणि कॉर्ड्सचा वेगवेगळा वापर, पण मूळ गाभा आपल्या बंदिशीचा. नक्की. आणि मला वाटतं तो गाभा जसा आपला महत्वाचा होता, तसंच तू म्हणालीस तसं वेगवेगळ्या ठिकाणी हे गाणं तयार झालं खऱ्या अर्थाने हो, जगभरात. हो. म्हणजे भारतीय वाद्य जी होती ती भारतातून भरली गेली, अगदी बरोबर. मुंबईमधून. नंतर त्याचं वेस्टर्न जी सगळा ऑर्केस्ट्रा होता तो लंडन आणि ऑस्ट्रियामधून भरून घेतला आम्ही. वा. त्याचं रिलीज झालं फ्रान्स आणि जर्मनीमध्ये आणि काही अंशी स्वित्झर्लंडमध्ये. तो खऱ्या अर्थाने वर्ल्ड अल्बम झाला. खरंच आहे. म्हणजे एखादी गोष्ट, एखादी संकल्पना, आपण म्हणतो साता समुद्र पार नेणं म्हणजे काय, हो. तर ही संकल्पना खऱ्या अर्थाने बियॉन्ड अशी गेली. जयतीर्थ, मला वाटतं तुम्ही सुद्धा अनेक रचना स्वतःच्या म्हणजे स्वरचित बंदिशी अनेक आहेत, ज्यापैकी आम्हाला काही ऐकायला आवडतील किंवा पहिली बंदिश कशी बांधली गेली ह्याच्याविषयीचं पण ऐकायला आवडेल. जेव्हा आपण नवीन थोडंसं विचार करतो, जुनं बंदिश आपण नेहमी गातोच आहे, परंतु नवीन बंदिश म्हणा, नवीन भजन म्हणा, हा, असं लोकांना आवडतं. बरोबर. आणि राग खूप नवीन राग नाही, थोडंसं ज्यांना लोकांना माहिती आहे असं रागामध्ये थोडंसं मी सावनीला पण मध्ये ऐकवलं होतं. त्या रागाचं बारसं मी केलंय. हा, नाव यांनीच नाव दिलेलं. मी सुचवलं तर. बरं. बिनषड जे भिन्न राग षड्ज, आहे, हा. बिनषड, हा. त्याच्यामध्ये 2 गांधार हा. प्रयोग, भिन्न गांधार, गांधार. भिन्न गांधार यांनीच नाव दिलेलं, वा सावनीने वा नाव वा. दिलं होतं. असं टाईप राग 2-3 मी प्रयत्न केला करायला, म्हणजे लोकांना आवडतो. आपल्याला पण थोडंसं मेन राग आपण गातो, यमन, मारवा, पुर्या कल्याण, शुद्ध कल्याण, पुर्या, हे जे राग असतो, तोडी, ललत वगैरे. बरोबर. परंतु नवीन आपण जे क्रिएटिव्हिटी करतो, लोकांना जेव्हा मध्ये मध्ये असं टेस्ट म्हणून एक देतो, तर लोकांना आवडतो. बरोबर. म्हणून मी असं रचना बंदिश भजनमध्ये, हिंदी भजनमध्ये आणि असं केलं. आणि कुठलंही बंदिश हे सगळे जे साहित्य येतो, रामाचे वर्णन, कृष्ण वर्णन, राधा वर्णन, देवी स्तुती, आता हे खूप छान होतं, हे सावनीने गायलेला खूप सुंदर होतं. असं गणपती, देवी सरस्वतीवर, दुर्गावर, असं देवावर जे जेव्हा बंदिश खूप आधी पण आहे, परंतु नवीन माझा जे प्रयत्न होता तिरुपती बालाजी. हो, तिरुपती बालाजीवर खास असं बंदिश म्हणून नाहीये. बरोबर. रामावर आहे, कृष्णावर आहे. आणि मंत्रालय राघवेंद्र स्वामीजी, हो, खूप ते मोठे गुरु आहे, आध्यात्मिक गुरु, म्हणून त्यांचं वर राघवेंद्र स्वामीजीवर बंदिश आहे. आणि भूदेवी, श्रीदेवी जे देवाचे जे 2 पत्निया, त्यांचं देवीवर बंदिश आहे. आणि गणपती आणि ईश्वरचं वेगळे बंदिश, असं मी प्रयत्न केलेले. मला वाटतं बद्रीनारायणवर एक बंदिश पण केलं, बद्रीनारायणवर. आणि दिवाळी पहिली रचना झाली कशी, काय निमित्त घडलं, काय त्यावेळेला? सुरुवातीला मी केलं ते राग यमनमध्ये. जेव्हा मी असंसाठी केलं होतं
मंदिरात आमच्याकडे कर्नाटकमध्ये मंदिरात खूप प्रोग्राम असतो. बरोबर. तिकडे असं खूप प्रचलित बंदिश आपण घेतला ना तर लोकांना कळत नाहीये. अच्छा. हां, असं आमच्याकडे आहे. हम्म. हे ना, त्याच्यामध्ये मोहम्मद शाहरंगीला आलं किंवा असं हा. काहीतरी आलं की लोकांना असं असं थोडंसं स्ट्रिक्ट फॉलो करणारे लोकांना त्याच्यामध्ये बंदिशीमध्ये सारखं देवाचे नाव पण उच्चार झाला पाहिजे असं मी विचार करून राग यमनमध्ये एक प्रयत्न सुरुवातीला हे गोविंद हे गोपाल असं एक मी प्रयत्न केला, सुरू केला. नंतर जवळजवळ 100 बंदिशी आता ऑलरेडी जे प्रचलित राग आहे त्याच्यामध्ये मी प्रयत्न केला. आणि दिवाळी पहाट वगैरे असतो ना, त्याच्यामध्ये बंदिश आपण राग गातोय, दिवाळी वर्णन असलेला बंदिश. जसं दिवाळीच्या आम्ही बंदिशी वेगवेगळ्या रचल्या किंवा काही ऋतू काही समाजाला उद्देशून काही कार्य असेल त्याच्यावर, कारण का क्लासिकल मध्ये एवढं 4 ओळीत तुम्ही काय काय म्हणणार. राग प्रदर्शन हा मेन मोठं चॅलेंज असतो. आणि मारवा श्री, अच्छा, हे मारवा आणि श्री दोन्ही रागाचे मिश्रण भीमसेनजींनीच ते जसं ललत भटियार आणि कलाश्री तसं मारवा आणि श्री दोन्ही रागांचं मिश्रण, त्याच्यामध्ये पण मी दिवाळीचं हे असलेला मी बंदिशी केलेले. आता या दिवाळी पहाटामध्ये संध्याकाळी जेव्हा असतो सुरुवातीला हे थोडंसं वेगळं असतो. परत लक्ष्मी बारम्मा तीर्थ विठ्ठला माझे मारे पण रे असतोच बाजे मुरली. त्याच्या अतिरिक्त आमचं काहीतरी विचार लोकांना पोचायला पाहिजे. बरोबर. मला वाटतं त्यातलं काहीतरी आम्हाला ऐकवा. तिरुपती बालाजीवर ऐकवणार? हा, सुरुवातीला ते आणि आणखी 1-2 रचना आणि मी 2 त्याची झलक आम्हाला ऐकायला आवडेल. अर्ज सुनो है तिरुमल वासा, अर्ज सुनो है तिरुमल वासा, वेंकट गोविंद हरे श्रीनिवासा, वेंकट गोविंद हरे श्रीनिवासा, अर्ज सुनो है. अर्ज सुनो, अर्ज सुनो. शंख चक्र गदा पद्म लिए हाथ, शंख चक्र गदा पद्म लिए हाथ, विष्णु अवतार गरुड़ पे सवार, विष्णु अवतार गरुड़ पे सवार, पाप हरो रखो भक्तन लाज, अर्ज सुनो है श्रीनिवासा, अर्ज सुनो है, अर्ज सुनो है, अर्ज सुनो है तिरुमल वासा. वा वा. असं एक मारवामध्ये बंदिशी मी केलं होतं. गोष्टी गाण्यांच्या. असं खूप रागामध्ये रागेश्री म्हणा, अजून एक आहे शिव अभोगी. अच्छा, शिव अभोगी खूप सुंदर आहे. अभोगी जे आहे मेन, अभोगी कर्नाटकी राग आहे मेन, त्याच्यामध्ये तीव्र मध्यम, बरोबर, शुद्ध मध्यम नाही, तीव्र मध्यम मी गाऊन दाखवतो. वा. कथ
कछु ना सुहावे, हरि तुम बिन कछु ना सुहावे, हरि तुम बिन झूठा जगमन, समझ बावरी झूठा जगमन, समझ बावरी हरि गोविंद मन, नित मन रट रे कछु ना सुहावे, हरि तुम बिन कछु ना सुहावे. सारे ग म रे ग रे, रे ग म रे ग रे, सारा म रे, रे ग म रे ग म ध सारा म ग रे ग रे सा ध सा ध सा ध सा कछु ना सुहावे, हरि तुम बिन कछु ना सुहावे. आणि ह्याच्यात जे धृत बंदिशी आहे, आढा चौताळ, आणि ह्याच्यामध्ये पण राम अवधपुरी लौट आहे, म्हणजे जेव्हा राम वनवास परत संपवून अयोध्येला आले. अयोध्येला परत येतो, त्याचं वर्णन ह्याच्यामध्ये आहे वा. आढा चौताळ मध्ये. मन मंदिर जगमगागे, मन मंदिर जगमगागे, मन मंदिर जगमगागे, मन मंदिर. मन मंदिर जगमगाए, राम अवधपुरी लौटाए, राम अवधपुरी लौटाए, पूर्ण हुआ वनवास प्रभु का, पूर्ण हुआ वनवास प्रभु का. आओ घर घर दीप जलाओ, आओ घर घर दीप जलाओ, मन मंदिर जगमगागे, मन मंदिर, मन मंदिर, मन मंदिर जगमगाए. वा. हा. आणि प्रत्येक रचनेला एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यांसह ती रचना उतरली आहे. म्हणजे शब्द आणि सूर जेव्हा असे एकत्र येतात तेव्हा तो भावार्थ खऱ्या अर्थाने पोहोचतो. आणि खरं तर तुमच्या दोघांची ही खासियत किंवा कमाल आहे की गायक फक्त नाही आहात, तुम्ही निर्माते आहात, रचनाकार आहात. आणि त्यामुळे वाग्गेयकार ही जी संकल्पना आपल्याकडे पूर्वी वापरली जायची ती कुठेतरी आजच्या काळात तुम्हाला लागू होते असं म्हणायला हरकत नाही. पण सावनी, तू स्वतः जसं मगाशी उल्लेख झाला की तुझ्या स्वतःच्या स्वरचित बंदिशी आहे हो, हो. आणि त्याचं एक पुस्तक सुद्धा झालं. हो. म्हणजे पंडित जसराजजी आणि मला वाटतं त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव मी पण गायलं देशमुख होतं हो, आणि हो हो, त्या बंदिशींचं पुस्तक आणि सीडी ज्याचं प्रकाशन पुण्यात झालं बरोबर. होतं आणि माझ्या आजीच्या आणि माझ्या दोघींच्या स्वरचित बंदिशी होत्या त्याच्या. बरोबर. आणि त्याचं सादरीकरण नंतर केलं तेव्हा मी हक्काने जयतीर्थला बोलवून वा. घेतलं. म्हणलं जयतीर्थ. खूप सुंदर बंदिश होतात. वा वा. एक बैरागीमध्ये गायलं होतं. हो. अजून मारवा आणि मारवा असं- अभोगीच मला असं वाटतं अभोगी, की हा. ओढव एक बागेश्री. 3-4 बंदिशी खूप छान होत. पण मुळात पुस्तक करावं, ते प्रसिद्ध करावं, हा विचार कसा आला? तसा खरं तर मानस नव्हता माझा, पण बरेच जण म्हणले, म्हणजे पंडित विश्वमोहन भट म्हणले, बरं. नंतर जसराजजी स्वतः म्हणले की तू का करत नाही, तू पुस्तक का करत नाही, कारण का नवीन साहित्य जर का बाहेर आलं नाही तर जुनं कधी होणार. बरोबर. आपण म्हणतो जुनं ते आहेच आणि अर्थातच ते सोनं आहेच, पण त्याच्यात जर का भरच घातली नाही आपण खरंय. तर ते जुनं कधी होणार. म्हणून नवतेची आस पाहिजे. खरं. आणि म्हणून त्या, आणि असं बसून बंदिशी घडत नाहीत की आज आपण ह्या रागातली बंदिशी या अमुक तालात करूया असं म्हणून घडत नाही काही. तर मी म्हणलं मगाशी तसं वेगवेगळी कारणं असतात. बरोबर. आणि त्यासाठी आपण बंदिशी रचत असतो. मग दिवाळीच्या असतील, कधी मी म्हणलं तशी अनेक उदाहरणं दिली. आणि त्याच्यामध्ये एक सुंदर राग माझ्या आजी आणि आम्ही दोघींनी मिळून बांधला होता, कलाबहार. ओ बरं. कलावती आणि बहारचं मिश्रण आहे ते. वा. मी थोडंसं गुणगुणून दाखवते. नक्की. बंदिश नाही घेत मी, फक्त ते सरगम म्हणून दाखवते. कलावती तर सगळ्यांना माहिती आहे, अतिशय प्रिय राग. बरं. साग पदनी वा. ग पदनी
ग प द नि द ग नि द ग द ग प प ग नि द सा सा म म प ग म ग म नि द नि सा नि प नि प म प ग म राग बहार. आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र गातो आपण सा म म प ग म बहार सा म म प ग प. हो, हो. कलावतीमध्ये शिरलो ग प द नि नि द ग प नि द नि सा नि प वा, नि वा. प म प ग म सा म म प ग ग प ग सा ग प द नि द नि प म प ग म सा ग प ग प द नि द द नि सा नि ग नि द द नि सा ग नि द नि प म प ग म वाह. नि द नि क्या बात आहे. नि सा नि प म प ग म सा ग प द नि द प म प ग म रे सा. खऱ्या अर्थाने बहार आली असं म्हणाला. कला आणि बहार असा कला बहार. खरंय. वा वा आणि वा. एक नवीन प्रयोग म्हणून 4 भैरवांची मी मेडली असं आजकालच्या अच्छा. भाषेत म्हणता येईल. बरं बरं. सा रे ग म प द नि सा हा नेहमीचा भैरव सगळ्यांना माहिती असलेला सा नि द प म प ग म रे सा. कोविडच्या काळानंतर जेव्हा आपण बाहेर आलो तेव्हा प्रत्येकाचीच मानसिकता इतकी अशी सकारात्मक नव्हती की बरोबर. काय सगळे साचपडत होते. तर त्यांना कुठेतरी उभारी द्यायला म्हणून ही बंदिश केली होती. सा रे ग म प द नि सा नि द प म प ग म रे सा. राग भैरव. जागो 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 मनवा जागो 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 मनवा. दुसरी ओळ नटभैरवमध्ये छायो सुंदर उजियारा छायो वा, वा. सुंदर म्हणजे सारे ग म प द नि सा नि द प म ग रे. शुद्ध रे केला की नटभैरव होतो. रे ग म प ग म रे सा ग आहा. रे ग म द म प ग म प द नि द प ग म रे सा. छायो सुंदर उजियारा जागो जागो जागो. अंतरा सुरू होतो अहिर भैरव पासून. अहिर भैरव म्हणजे सारे ग म प द नि द प वा. ग म प द नि ग नि द म द प ग म रे सा. नई राह खोज हो के निडर नई राह खोज हो के निडर. आणि शेवटची ओळ सौराष्ट्र भैरव मध्ये सारे ग म प द नि सा नि द प ग म नि द. अरे वा. म द म प ग म द नि द म द नि सा नि द ग म द नि सा नि द म द म प. वा वा वा. नई राह खोज हो के निडर सब है जो संग सब है जो संग चलो मितवा वाह. जागो 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 मनवा जागो जागो जागो. क्या बात आहे. वा वा. पण तुझ्या प्रत्येक बंदिशीमध्ये तो भाव शब्द हे सगळे उत्तम आहेत आणि ह्याला पावती किंवा तुझ्या या कामाची नोंद
कवी ग्रेसांनी पण घेतली होती आणि त्यांनी सुद्धा तुला दाद दिली होती. गोष्टी गाण्यांच्या. जेव्हा शास्त्रीय संगीत म्हणतोय किंवा विशेषतः किराणा घराणं, हो. तुमची गायकी, हे सगळं ऐकत असताना तो एक ठहराव आहे तुमच्या गायकीमधला. आणि त्या ठहरावावर आधारित सुद्धा तू एक कविता केली आहेस. हो. मला वाटतं तीही आपण ऐकून मग पुढच्या नक्कीच, गप्पांकडे नक्कीच. जाऊया. अलीकडेच केली होती मी कविता, ठहराव नावाची. आजकाल नाहीसाच झालाय नाही ठहराव, आजकाल नाहीसाच झालाय नाही ठहराव, विचारांची गरिबी घेऊन धावतायत सगळे, मिरवायला मात्र श्रीमंती पेहराव. मध्ये कधीतरी थांबायचं पण असतं, मागे वळून बघायचं पण असतं, अजूनही दिसतं का हो स्वप्नातलं गाव, यासाठीच तर हवा ना ठहराव. खरं. गाण्यातला व जगण्यातला सारखाच असतो ठहराव, गाण्यातला व जगण्यातला सारखाच असतो ठहराव. आजी नेहमी म्हणायची, अगं जरा थांब इथे, नुसता षड्ज लाव. एक वेगळीच अवस्था घेऊन येतो हा ठहराव, त्यातला प्रकाश घेऊन करू की पुन्हा धावाधाव. वा. जन्म मरणाचा चालूच राहतो प्रवास, जन्म मरणाचा चालूच राहतो प्रवास, बदलत राहतं फक्त कार्य गाव नाव. ही जगण्याची संधी म्हणजेच नाही का ठहराव. क्या बात वा, आहे. खूप वा. छान. जरी अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत असलं तरी सुद्धा तुम्ही दोघांनीही चित्रपटांसाठी सुद्धा गाणी म्हटलेली आहेत. हो. तर तो एक चित्रपटांचा एक वेगळा बाज मला वाटतं आहे. जयतीर्थ, तुमचा अनुभव काय आहे? फर्स्ट जे मराठी मूवी होतो गोळा बेरीज, गोळाबेरीज, गोळा बेरीज, पु ल देशपांडेंचं. राईट. त्याच्यामध्ये इंद्रायणी काठी मी गायलं होतं. त्यांचंच कंपोजिशन आहे ना. बरोबर. खूप जुना एक पिक्चरमध्ये गुरुजींनी, भीमसेनजींनी म्हटलेलं आहे. थोडासा मी वेगळा विचार करून इंद्रायणी बरोबर. काठी गुळाचा गणपतीमध्ये इंद्रायणी काठी भीमसेनजींनी गायलं होतं. भीमसेनजींनी गायलेलं आहे. आणि त्यानंतर गोळाबेरीज मध्ये परत ते सेम गाणं थोडंसं मी त्याच्यामध्ये चेंज केलं. बरोबर. आणि मी म्हणजे 3 कुमारजी, वसंतरावजी आणि भीमसेनजी, बरोबर. तिघांचं ते आधारित ते मूवी होतं ना. त्याच्यामध्ये पण आपण तिघं गायलो होतो. आणि आजचा दिवस माझा, त्याच्यामध्ये पण एक वेगळं गाणं आहे ते गझल सारखे, ते मी गायलं आठवते होतं. थोडं काही एक दोन ओळी आम्हाला? पांडुरंग देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग, देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग, देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, देह भान. जीव पांडुरंग, जन्म मरण पांडुरंग, जीव पांडुरंग, जन्म मरण पांडुरंग, जीव पांडुरंग, जन्म मरण पांडुरंग, 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 देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, देह पांडुरंग, देह भान पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग, आत्मा पांडुरंग, पंचप्राण पांडुरंग. वा वा. खूप छान गाणं होतं हे पण. खरंच आहे.
आणि ही सगळी गाणी ऐकताना म्हणजे तुम्हाला चित्रपटातली गाणी ऐकताना म्हणजे गाणी म्हणताना ऐकल्यानंतर पुन्हा एक तो वेगळा पण तो धागा जो क्लासिकलचा आहे तो कुठेतरी आहेच सगळ्या हो. रचनांमध्ये. मला वाटतं सावनी तू सुद्धा मला वाटतं सावलीसाठी गायली होतीस, सावली या picture कैरीसाठी करता- पण गायली हो, होतीस. अमोल अमोल पालेकरांचा पालेकरांची. कैरी पिक्चर होता त्याच्यासाठी गायले. हम्म. नंतर 66 सदाशिव हा पिक्चर हो, मध्ये येऊन गेला, हो. त्याच्यासाठी भूपाळी गायली होती मी. बरं, आम, एक राज्य सप्तपदी. पुरस्कार पण आहे तुला. हो. असेही एकदा व्हावे. असंही एकदा वावेसाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राज्य पुरस्कार होता. पण त्याच्या आधी तप्तपदी या फिल्मसाठी पण मी त्या अख्ख्या फिल्ममध्ये फक्त रुबाया आहेत, 4-4 अच्छा. ओळींची काव्य आहेत बरं. आणि त्याला गझलयुक्त चाल दिली गेली आहे. ते वैभव पण जोशीने करता- लिहिलंय? वैभव जोशीने लिहिलंय. हम्म, हम्म, आणि तसंच असंही एकदा वावेसाठी पण खूप मजा आली गाताना. हम्म. आणि ते गाणं पिक्चराईज पण माझ्यावरच केलं होतं की एक मैफल चालली आहे अरे वा. क्लासिकलची हा. आणि त्याला दोघं ते हिरो हिरोईन येऊन बसतात. वा वा वा. हीच साडी आहे माझी. अरे वा. तर ते पण एक वेगळा अनुभव होता, मजा आली. हा, कारण का ती ठुमरीच होती. बरोबर. सावरे 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 रंग में हो, सावरे रंग में रंग दे, सावरे सावरे रंग में रंग दे, सावरे सावरे रंग में रंग दे, सावरे कभी रैना बनूं कभी रैना बनूं या बनूं छावरे, सावरे रंग में रंग दे, सावरे सावरे रंग में. वा वा. मगाशी वैभवचा उल्लेख झाला तर मी म्हटलं तसं या गाण्यापूर्वी जसं म्हटलं तुला की तू आणि वैभव तुम्ही एक कार्यक्रमही करता. हो म्हणजे तोही त्याचीही एक वेगळी आठवण मला वाटतं आहे. हो, तर मला त्याच्या एकूणच मागची गोष्ट पण आम्हाला ऐकायला काव्य आवडेल. खूप आवडतं. हां. तर त्यामुळे 2-3दा असं झालं की वैभवच्या रचना दुसऱ्या कुठल्या तरी संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या मी गायल्या बरं. आणि त्यानिमित्ताने त्याचं काव्य मी वाचू लागले आणि त्याच्यातल्या बऱ्याच कविता मला खूप हृदयस्पर्शी आहेत. आणि एक ट्युनिंग छान जमतं आपल्या त्या साहित्याशी, तसं झालं. आणि आम्ही दोघांनी कार्यक्रम करायला एकत्र सुरुवात केली. तुझी आठवण नावाचा कार्यक्रम आम्ही बरं. एकत्र करतो. हम्म. काही रचना अजिबात क्लासिकलशी कनेक्टेड नाही आहेत. अच्छा. ज्या टिपिकल लाईट आहेत, काही क्लासिकलची कास धरलेल्या आहेत. तर त्याच्यातली एक ऐकवते नक्की. वा ऐकव. शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातले अमृत मंथन. शुभ्र फुलांची नभात पखरण, सागरातले अमृत मंथन. धरतीवर रंगाची उधळण, वा. तुझी आठवण, तुझी आठवण, तुझी आठवण, तुझी आठवण.
दिवा चिरंतन पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण पाण्यावरचा दिवा चिरंतन पुन्हा पुन्हा आयुष्य समर्पण सरते जेथे माझे मी पण वा. तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण शुभ्र फुलांची नभात पखरण सागरातले अमृत मंथन धरतीवर रंगाची उधळण वा वा. तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण तुझी आठवण. आहा हा. मला वाटतं या गाण्यासाठी आपण सगळ्या वादकांसाठी सुद्धा एकदा टाळ्या वाजवूया, वा. कारण खरंच आहे अप्रतिम त्यांनी वाजवलं. फारच सुंदर, कारण का नेहमीच्या वाजवण्यातलं त्यांचं गाणं नाहीये आणि नवीन आहे तर त्यांनी ते आपलंसं करून वाजवणं हे महत्वाचं होतं आणि त्यांनी ते फारच सुंदर फारच सुंदर. आणि त्यामुळे त्या गाण्याला एक वेगळाच उठाव आला आणि आम्हाला पुन्हा एक वेगळी सावनी बघायला मिळाली. म्हणजे शास्त्रीय संगीत गाणारी सावनी ती हीच का असा कुठेतरी प्रश्न पडावा, इतकं तूही त्याला आपलंसं केलंस. थँक्यू. पण हा कार्यक्रम असाच तुमचा होत राहो आणि खरंच या कार्यक्रमाला आमच्याकडनं खूप शुभेच्छा. Thank you. खरं तर. धन्यवाद. आणि वैभव पण आपल्या या कार्यक्रमात येऊन गेला, तर वैभवच्या कविता ह्याचा एक वेगळा अनुभव हो. आपल्या गोष्टी गाण्यांच्या मधनं सुद्धा रसिकांनी घेतलेला आहे. गोष्टी गाण्यांच्या. पुन्हा हाच धागा असतो की कुठेतरी या आठवणी एकत्र गुंफायच्या असतात. मला वाटतं आजची ही मैफिल याची सांगता करण्यापूर्वी मला तुमच्या दोघांकडनं तुमचा एक अनुभव खूप महत्त्वाचा ऐकायचा आहे. ते म्हणजे शास्त्रीय गायकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची मैफिल जर कोणती असेल तर सवाई गंधर्व महोत्सव. वा. वा वा. आणि त्यात मला वाटतं जयतीर्थ तुम्ही तुमची जी आठवण आहे त्यावेळची ती नेमकी काय आहे ती ऐकायला आवडेल आम्हाला. एक म्हणजे जेव्हा मी गोव्याला आकाशवाणीमध्ये सर्व्हिस करताना 95ची गोष्ट आहे. स्वतः भीमसेनजींचं मला कॉल आलं होतं. त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतं. बरोबर. मी स्टाफ आर्टिस्ट म्हणून तिकडे कामाला होतो आणि आमचं ते सुहासिनी कोरटकर म्हणून एक मोठे गायक होऊन गेले भेंडी बजारचे, आणि ते स्टेशन डायरेक्टर होते आणि मी कोणाच्या आर्टिस्ट बरोबर तानपूर वाजवत होतो. अच्छा. हां, आणि त्यांनी मला बोलवलं, अरे जयतीर्थ तुला ते भीमसेनजींचा कॉल आलेला. मी एकदम अक्षरशः हां भीमसेनजी मला कॉल. आणि जेव्हा मी त्यांना लहानपणीपासून दैवत मानत होतो आणि जेव्हा दिवाळी पूजा असायची आमच्या घरी अमावास्या दिवशी सगळे सरस्वती लक्ष्मी फोटो असं भीमसेनजीचं पण फोटो मी ठेवायचे. अरे वा. पूजा करायचं मी. वा वा. असं मी करत होतो आणि मी विचारसुद्धा केला नव्हतो की एवढं गंधर्व त्यांचं मला कॉल येणार आणि सवाई गंधर्व सारखे मोठे फेस्टिवलमध्ये मला ते बोलवणार गायला. आणि त्यांचा आशीर्वाद प्रेम आणि मला फोन पण त्यांचा आलं त्यावेळी. आणि समोर गुरुजी बसले होते, स्वतः तानपुरा लावून दिले मला. अच्छा. सबन यमन आणि बहार मी गायलो होतो त्यावेळी आणि एक कानडी भजन पण गायलो होतो. आयुष्यातले माझं एक मोठं प्रोग्राम हे पेक्षा एक गंधर्वाचा आशीर्वाद असं माझं एक मोठं भाग्य होतं ते. खरंच मी ते कधी विसरणार नाहीये. आणि मला वाटतं सावनी तुझ्याही बाबतीत असाच अनुभव होता. तुझे तीनही गुरु समोर बसले होते आणि तू गायली होतीस. हो, म्हणजे तो सवाई गंधर्वाचा अनुभव मी कधीच विसरू शकत नाही, कारण का त्याच्यानंतर मी खूप वेळा गायले सवाईला, पण अगदी पहिल्यांदा जेव्हा गायले तेव्हा स्वतः भीमसेनजी हयात होते आणि माझे तीनही गुरु वीणाताई, माझी आजी कुसुम शेंडे आणि वडील असे सगळे तिघही समोर बसले होते. आणि पहिल्यांदी पुर्यधनाश्री गायला होता मी. मग हेमंत मधल्या दोन्ही बंदिशी माझ्या होत्या. पुर्यधनाश्रीतला ख्याल आणि आडा चौतालचा तराणा मी बांधला होता आणि तो त्या दिवशी मी अण्णांना अर्पण केला होता, भीमसेनजींना. आणि ते सगळं झाल्यानंतर बॅकस्टेज आल्यानंतर
आजी तर होतीच, प्रश्नच नाही, पण वीणाताईंनी जी गच्च मिठी मारली मला आई आणि गं, त्या वा. बोलूच शकल्या नाहीत. अखंड घळाघळा पाणी वाहत होतं डोळ्यातून वा, वा, वा. माझ्याही. आणि तो क्षण असा बंद झालाय माझ्या हृदयात. त्यामुळे वा. ते अविस्मरणीय मैफल आहे. आणि वीणा सहस्त्रबुद्धेंनी ही दाद हो. अशी द्यावी, आणि ह्याला खूप भीमसेनजींच्या मोठं मोल आहे. हयातीत त्या महोत्सवात गायला मिळालं. खरंय. ही खरंच मोठी गोष्ट. मला वाटतं असेच आयुष्यातले अनेक क्षण तुमच्या मनात असेच घट्ट राहावेत. हो. आणि आज जे क्षण तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलेत ते आमच्या मनात नक्की घट्ट राहतील अशी खात्री मला निश्चित वाटते. गाणारी 2 व्यक्तिमत्व आज आमच्याबरोबर होती. आज गप्पा मारल्या आपण, या सगळ्या आठवणी ऐकल्या, पण या प्रत्येक सुरामागे तुमचा जो विचार आहे ना तो सुद्धा या निमित्ताने आमच्यापर्यंत पोहोचला, रसिकांपर्यंत पोहोचला. मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आता हे संगीत असंच या पुढे सुद्धा उत्तम राहो, म्हणजे शास्त्रीय संगीतालाही असेच उत्तम दिवस राहोत अशी सदिच्छा मला वाटतं आज. थँक्यू सो मच. आणि मला एक सांगावं असं वाटतं की आमचं नवीन कार्य, आम्ही एरवी प्रोग्राम्स करत फिरत असतो इकडे तिकडे वेगवेगळ्या माध्यमांमधून, पण सह्याद्री सारख्या वाहिनीवर आमचं नवीन कार्य पोचलं तर ते महाराष्ट्रभर नक्कीच पोचतं. ही खरी मोठी आणि गोष्ट ही मोठी आहे. गोष्ट आहे, कारण का नवीन जेव्हा येतं, मी म्हणलं तसंच ते लोकांपर्यंत पोचणं पण महत्त्वाचं आहे. खरंय. नुसतं नवीन आम्ही करून उपयोग नाही. बरोबर. तर या माध्यमातून ते पोचतंय आणि सह्याद्रीसारखी छान साथ मिळाली याचं खरंच नक्कीच, आनंद होतो मला. नक्कीच. आणि हा एक दस्तऐवज आहे. आणि तुम्हाला पण आपण खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि इतकं छान तुम्ही प्रश्न काढलेला आहे. म्हणजे आमचं जे घडलेला अनुभव आहे आपण या माध्यमातून आपण शेअर करू शकतो. खरं. आणि सुंदर वादकांचं वादकांचं पण श्रेय खूप छान हार्मोनियम, तबला हे सगळे जे कलाकार आहे खूप उत्तम रीती साथ करत आहेत. सगळ्यांचे सूर जुळले की अशी मैफिल जमते या. आणि अशी मैफिल रंगते. अगदी. तर मला वाटतं या मैफिलीचा, या रंगलेल्या मैफिलीचा समारोप जसं शास्त्रीय संगीताच्या बैठकीत भैरवीने समारोप होतो, हो. तर मला असं वाटतं तुम्ही दोघांनी एक छान भैरवी आमच्यासाठी सादर करावी आणि त्या सुरांनीच आपल्या या आजच्या भागाची सांगता आपण करूया. मला वाटतं सूर, शब्द या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येत राहतात गोष्टी गाण्यांच्या माध्यमातून. आज हे 2 कलाकार आपल्यासोबत होते. पुन्हा पुढच्या भागात अशाच काही कलावंतांसह आपण भेटणार आहोत. आज या भैरवीने आणि या सुरांनी आपण सांगता करूया. सैया निकस गए मैं ना लड़ी थी सैया निकस गए मैं ना लड़ी तेरा सैया निकस गए मैं ना लड़ी थी रामा मैं ना लड़ी थी मैं ना लड़ी तेरा अरे मैं ना लड़ी तेरा मैं ना लड़ी तेरे कहत
कहत कमाली कबीर की बेटी, कबीर की बेटी। कहत कमाल कबीर की बेटी, कहत कमाल कबीर की बेटी। वाह. कहत कमाली कबीर की बेटी, इस ब्याही से तो कुंवारी भली थी। इस बिहाई से तो कुंवारी भली थी रामा रे, मैं ना लड़ी। सैया निकस गए, मैं ना लड़ी थी रामा, मैं ना लड़ी थी। मैं ना लड़ी थी रामा रे, मैं ना लड़ी थी रामा, मैं ना लड़ी थी, मैं ना लड़ी